जय महाराष्ट्र मित्रांनो, या महाराष्ट्रात आणि आपल्या पुण्यामध्ये नेमकं काय चाललंय हे कळतच नाहीये. ना रिक्षावाला सेफ आहे ना कॅबवाला सेफ आहे. तर आज सकाळची स्वारगेटमध्ये 8:30 वाजता घडलेली ही घटना आहे. व्हिडिओ बघा, त्या भावाचं म्हणणं काय ते बघा आणि याच्यासोबत जे घडलंय तो स्वतः सांगतोय, तुम्ही बघून घ्या. मारून राहिलं ना त्याला. नमस्कार मित्रांनो, इथं स्वारगेट इथं आहे ना, सकाळी 8:30 वाजता मला इथं भोसरीची बुकिंग पडली होती. मी कस्टमरच्या लोकेशनला जाऊन गेल्यानंतर त्याच्याजवळ लगेच खूप होते, 4 ते 5 लगेच होते. तेवढे काही गाडीमध्ये बसत नव्हते. त्याच्यामुळे मी कस्टमरला म्हणलो होतो की एवढं काय लगेच माझ्या गाडीमध्ये बसणार नाही, तुम्ही आहे ना राईड कॅन्सल करा. तर तेच मला म्हणले की कॅन्सल तुम्ही करा. तर मी म्हणलो ठीक आहे, तुम्ही उबरची 5 मिनिटं वेटिंग असते, त्याच्यामुळे मी थांबलो होतो 5 मिनिटांसाठी. तर ते लवकर कॅन्सल का करत नाही, त्याच्यामुळे त्यांनी गाडीला हाणमार केले. माझा मोबाईल घेतला, माझ्या डोक्यात मारले. मोबाईल घ्यायसाठी मी बाहेर उतरलोय, तर त्याने डायरेक्ट बाहेर उतरता डायरेक्ट मला हाणमार मारायला नशेबाज द्यायला चालू केले. मित्रांनो, या व्हिडिओ दरम्यान काही ना काहीतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे, हेच माझी विनंती. याच्यात महाराष्ट्र प्रशासन म्हणजेच पोलीस अधिकारी काय करतील, कारवाई त्या लेडीजवरती करतील की नाही करतील माहीत नाही. तर माझं गृहमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना आव्हान आहे, जर तुम्ही लवकरात लवकर या महिलेवरती किंवा चौकशी करून दोघांपैकी जे दोषी असतील त्यांवरती कारवाई करा. अदरवाईज जर कारवाई होत नसेल तर लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आम्ही खास करून पुण्यामध्ये कॅब आणि रिक्षा बंद करून टाकू, आंदोलन करू. तर ही अन्याय असं खपलं जाणार नाही. चुकीचं असेल तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत, पण कोणावरती हात उचलायचा कोणाला अधिकार नाहीये. तर विनाकारण जर हात उचलत असेल तर हे चुकीचं. आणि ती महिला परकीय आहे, पण त्याच्यावरती ती त्याच्यावरती मारतात आणि दोघी मिळून मारतात. दुसरी महिला तर मोबाईलने मारत होती. व्हिडिओ बघत असाल तुम्ही. तर मित्रांनो, आज जर आपण एकी नाही दाखवली तर आज ह्या भावावरती वेळ आलेली आहे, तर प्रत्येकावरती वेळ येऊ शकते. तर लवकरात लवकर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्र्यांना सांगतो की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई व्हायला हवी आहे. म्हणजे त्या बाईवरती कारवाई व्हायला हवी आहे, जे ती शिक्षा तिला भोगलीच पाहिजे, कारण भोगलीच पाहिजे त्याच्यावरती.